धाराशिवमध्ये मराठा आंदोलक खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। शिवस्वराज्य यात्रेसाठी सुप्रिया सुळे धाराशिवमध्ये आलेल्या असताना आंदोलकांनी त्यांची भेट घेतली। मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे का असा थेट सवाल या आंदोलकांनी सुळेंना विचारलेला आहे। सत्ताधारी आमच्या विरोधामध्ये आहेत, तुम्ही आमची का भूमिका मांडत नाहीत असा आंदोलकांनी सवाल केलेला आहे। तर धाराशिवमध्ये मराठा आंदोलक सध्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। शिवस्वराज्य यात्रेसाठी सुप्रिया सुळे आज धाराशिवमध्ये आहेत आणि त्याच वेळी आंदोलकांनी त्यांची भेट घेतलेली आहे। मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे का असा सवाल या सर्व आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना विचारलेला आहे। सत्ताधारी आमच्या विरोधामध्ये आहेत, तुम्ही आमची बाजू का मांडत नाही, का आमच्या बाजूने तुम्ही भूमिका मांडत नाही असा सवाल या आंदोलकांनी विचारलेला आहे। कृष्णा केंडे आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। कृष्णा, धाराशिवमध्ये सुप्रिया सुळे यांची मराठा आरक्षण आंदोलनकर्ते जे आहेत त्यांनी भेट घेतलेली आहे आणि आरक्षणाबाबतची तुमची भूमिका काय आहे हे स्पष्ट करा अशा प्रकारची भूमिका त्यांच्यासमोर त्यांनी मांडलेली आहे। सत्ताधारी आमचे प्रश्न मांडत नाहीत, तुमची त्यावरची काय भूमिका आहे हे स्पष्ट करा म्हणत या ठिकाणी हे मराठा आंदोलक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आरक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट करावी अशा प्रकारची मागणी त्यांनी सुप्रिया सुळे यांना केलेली। आता या सगळ्यानंतर सुप्रिया सुळे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या नेत्यांना या ठिकाणी जाब विचारला जात आहे की तुमची भूमिका आरक्षणाविषयीची म्हणजेच खास करून ओबीसीतून द्यावं की न द्यावं याविषयीची भूमिका स्पष्ट करा अशा प्रकारची मागणी नेत्यांकडे केली जाते आणि आज त्याचा प्रत्यय सुप्रिया सुळे यांना देखील आलेला आहे। निश्चित। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।